Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us high. हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7. आज उशीर झालेला आहे आम्हाला जिमला जायला. जिमला निघालेलो आहोत. नेहमी 6:30च्या आसपास निघतो, पण ऑलमोस्ट म्हणजे 6:45 पर्यंत तर जिममध्ये पोहोचलेलो असतो आणि चालू केलेला असतो एक्सरसाइज. पण आज केतनला सुट्टी आहे, सो आज थोडा लेट झालेला आहे. तर आता आम्ही निघतो जिमला जायला. आणि आजचं शेड्यूल कसं असणार आहे, काय असणार आहे ते तुम्हाला दाखवते पुढे. तर चला आता तर निघतो. सकाळी सकाळी खूप छान वातावरण झालं होतं, पाऊस पण पडून गेला होता. आणि इथे ना बाजूलाच असं पाणी जे आहे, माहीत नाही कसलं पाणी आहे ते, पण सगळं पाणी तिकडे त्या जागेमध्ये जातं मोकळ्या. आधी वाटलं होतं ती मोकळी प्लेन जागा आहे, पण तिथे पाणी साठतं बऱ्यापैकी, म्हणजे गुडघ्याच्या खालीपर्यंत. आणि सगळे तिथे मासे वगैरे असतात. त्या दिवशी फर्स्ट टाईम बघितलं. आणि ते लोक मग तिथे मासे पकडायला आले होते. तर खूप छान आहे म्हणजे इकडचं वातावरण. Grow hard about what you want to be. Step 4, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 Wake up. त्यानंतर आम्ही इथे जिम झाल्यानंतर ना ग्रोसरी शॉपिंगला गेलो. आणि म्हणजे भाज्या पण घेतल्या आणि ग्रोसरी पण घेतली. तर ना एक गोष्ट इथे कळली की इथे डीमार्टच नाही आहे, म्हणजे डीमार्ट आलेलंच नाही आहे इथे. तर इथे बागायतदार म्हणून असं काहीतरी हे आहे, म्हणजे मॉलसारखंच आहे, म्हणजे सगळं मिळतं जसं की डीमार्ट कसं आहे तसंच. आम्ही घरात आलो आणि पाऊस सुरू झालेला आहे. भिजलो नाही आम्ही, म्हणजे त्यामुळे चांगलं आहे. सर अवॉइड करा, सकाळ आहे. आणि इथे आता पिल्लू झोपलेलं आहे, त्याला उठवायची तयारी चालू आहे. अन्वी उठतेस का? अय उठ, चल. बघ आम्ही जाऊन आलो. अय पिल्ल्या, चला उठा. गुड मॉर्निंग. उठते का? बघ पाऊस पडतोय केवढा बाहेर, खूप पाऊस पडतोय. चादर पार उलटी करून टाकली अन्वी. उलटी करते तू पूर्ण चादर. उठ चल. आता मी तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करून भेटणार आहे, कारण केतन आता गाणे लावणार आहेत, त्याच्यामुळे मला काही शूट करता येणार नाहीये. कारण केतन घरात आहेत आणि गाणी नाही असं होऊच शकत नाही, हे ना केतन? हा, म्हणजे गाण्यांसाठी खूप ॲडिक्शन आहे असं म्हणू शकतो. बरं भयंकर, म्हणजे बाप रे बाप. केतन घरात आणि गाणी चालू, कंटिन्युअस गाणी चालू असतात. मग थांबा, बंद करा असं म्हणायला लागतं. चला, तर मग आता मी आज बनवणार आहे खिचडी साबुदाण्याची. सो ती बनवते आणि मग बघूया पुढचा काय प्लॅन आहे, तसं शेअर करते तुमच्याबरोबर. माझी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे सगळी. पण इथे अन्वीला शाळेत जायचंय म्हणून अन्वीला पटपट करून दिलेलं आहे मी. सो आता अन्वी जेवते आणि मग आता अन्वी शाळेत जाणार आहे. बाय. कसलंच गोड दिसते. बाय बाय. पळ पळ. इकडे शुगर मॅडम पण आलात बाय करायला. हळू हा. नीट बस. हा खेळ खेळ. माझं आहे, माझं आहे. तिला ना ह्याच्याबरोबर खेळायला खूप आवडतं. तिथे टॉय आहे ते माझं आहे, माझं आहे. बास बास, अगं हो बास. त्यांना माझं आहे की लगेच बिघडली आहे तू आता. हा हा, काय होतंय? ॲक्च्युली आता प्रॉब्लेम असा झाला ना, अन्वी गडबडीत मगाशी गेली आणि तिचे जे सँडल आहेत ते राहिलेले तिथे आणि दुसरे शूज घालून गेली आहे. सो आता मी आणि केतन चाललोय
तिचे सँडल घेऊन शाळेतून फोन आला होता की तिचं मला आणून द्या, आज काहीतरी महत्त्वाचं काहीतरी आहे. आणि नीट बोलली नाही आहे ती, तो सो तिला द्यायला चाललं होतं ते. ऑलमोस्ट तिचं शाळा सुटली असेल आता, तर तिला आणायला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत नर्सरीमध्ये. थोडी झाडं बघायची आहेत मला घरामध्ये लावायला. सो बघूया आता, माहित नाही म्हणजे कशी घ्यायची आहेत काय. एक आहे डोक्यात, ते घेणार आहे. तर पाम नाही, पाम सारखंच असतं तर तसं घेणार आहे. आणि अजून 1-2 घेणार आहे, बघू, माहित नाही अजून कशी घ्यायची आहेत काय. इंडोर प्लांट शक्यतो घेणार आहे, तर बघूया. सो या कार्टूनला घेतलेलं आहे आणि कार्टूनचे शूजची जी मजा झालेली आहे. आताच आलो आणि मी तुम्हाला दाखवते कुठली कुठली झाडं आणली आहेत. पण घरात ग्रीनरी असलेलं किती छान असतं ना. म्हणजे मला आवडतं, पण मला झाडं मेंटेन नाही होत माझ्याकडून. मला खूप आवडतात झाडं, आवडतात पण मेंटेन होत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. तर मी कोणते कोणते आणलेत ते तुम्हाला दाखवते. हे इथे जे आहे हे काय कोणतं म्हणतात, रेड पाम ना. हे रेड पाम आहे आणि हे असं शोचं आहे. हे पण छान वाटलं, तर हे एक आणलेलं आहे. आणि स्नेक प्लांट आणलेलं आहे हे. आणि हे पण असं शोचं आहे छान. तर हे 2-3 म्हणजे ही 4 टोटल 4 झाडं आणली आहेत. तर खूप छान वाटतंय ते. आणि आता बघूया ते कुठे कसे ठेवायचे. ते पाडू नका, त्यात ते चांदवीचे छोटेसे हे आहेत ते. म्हणजे ह्या कॉर्नरमध्ये छान दिसेल ते. यस, चालेल. त्याच्या खाली प्लेट वगैरे ठेवायला लागते. छान दिसतंय. ऑलमोस्ट 6:30 झालेले आहेत आणि आता मस्त कॉफी घेतोय. अन्वीला घेऊन आलो, नर्सरीमध्ये जाऊन आलो, कॉफी घेतोय. आणि त्याच्यानंतर मला उद्या व्हिडिओ टाकायचा आहे, त्याचं शूट करणार आहे. तर त्याचं प्रिपरेशन चालू आहे. म्हणजे बघूया आता तो टाकला जाईल की नाही माहीत नाही. पण आता आमची उद्याची प्लॅनिंग काय असणार आहे ते आम्ही ठरवत होतो की उद्या कुठे जायचंय काय. असं चाललंय की वॉटरफॉल बघायला जायचंय. आणि मंगेशी टेम्पल. मंगेशीला नाही जायचं, डबल. मंगेशीला आम्ही मला वाटतं किती वेळा गेलो आपण मंगेशीला आता आल्यापासून 5 ते 6 वेळा झालेलं आहे आपलं. प्रत्येकाबरोबर जाणं येणं झालेलंच आहे. उद्या वॉटरफॉलला जायचं चाललंय. तर बघूया आता कसा प्लॅन होतोय, कधी जाणार आहे ते. जसं की तुम्हाला म्हणाले की व्हिडिओचं काम करणार होते. सो इथे मी किचन डेकोरशी रिलेटेड व्हिडिओ बनवत होते, तर तो अपलोड केलेला आहे. आणि बनवता मला एकदम असं झालं की मला असं नाही बनवायचं, तर मग इन्स्टंटली कसा बनेल म्हणून मग मी झेरॉक्सच्या शॉपमध्ये गेले होते, स्टेशनरी शॉपमध्ये. आणि मग तिथून जे काही केलेलं आहे पुढची प्रोसेस व्हिडिओमध्ये आहे, तर तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी डायरेक्ट काल रात्रीनंतर आज दुपारी म्हणजे दुपार नाही 5 वाजलेले आणि एवढा जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे ना. आम्ही कुठे गेलेलो नाही आहे, काही नाही आहे. आणि एवढा भारी तुम्हाला दाखवते जबरदस्त पाऊस. ऐकत नाही, पण हे पूर्ण ते इकडे आहे ना, पूर्ण पाऊस म्हणजे दिसतच नाही. असं नाही कळत आहे, पण जबरदस्त पाऊस आहे. आजचा बाहेर जायचा जो प्लॅन होता तो आमचा फ्लॉप झालेला होता. सो दिवसभर घरात बसून पण खूप बोर झालं होतं, बाहेर पाऊसही पडत होता. सो काही करायची पण इच्छा नव्हती आणि मग बोर होत आहे, काही करायची इच्छा नाही. तर म्हटलं आपणच काहीतरी छान मस्त आनंद शोधूयात आपल्यासाठीच. म्हणून मग मी केतनला म्हटलं की आपण पत्ते खेळूयात, खूप दिवस झालं खेळलो नाही. सो इथे आम्ही पत्ते खेळलो आणि खूप मजा आली, कारण केतनला मी हरवलं होतं. तर खूप छान एकंदरीत अशी संध्याकाळ गेली. मग काही नाही, जेवण केलं आणि मग झोपून गेलो. सो असा आमचा हा सॅटर्डे संडे विकेंडचा व्लॉग होता, रुटीन व्लॉग. सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.